श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मेधा लिमये यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले आहेत डेंटिस्ट डॉक्टर मेधा लिमये. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार, मी डॉक्टर मेधा लिमये. बऱ्याचदा समाजात बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या सवयी असतात. त्या सवयींचं रूपांतर व्यसनांकडे जातं किंवा होत असतं. तर ह्या व्यसनांमध्ये प्रामुख्यानं तंबाखूचं सेवन हे जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे. तर या तंबाखूच्या सेवनाविरुद्ध काम करण्यासाठी किंवा लढण्यासाठी 31 मेला तंबाखू मुक्ती दिवस साजरा केला जातो. तर हा तंबाखू मुक्ती दिवस 31 मेलाच साजरा करण्यापाठीमागं कारण काय असेल? सर्वप्रथम आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आज इथे या विषयावर बोलण्यासाठी मला संधी दिली. तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने 1987 पासून हा दिवस साजरा करण्याला सुरुवात केली आहे. हा दिवस साजरा करताना WHO दरवर्षी वेगवेगळ्या थीम ठरवत असतं आणि त्या थीमवरती त्या वर्षभर काम केलं जातं. तर यंदाची थीम काय आहे? तंबाखूचं मानवी आरोग्यावर तर परिणाम होत असतोच, पण त्याच्याबरोबर पर्यावरणावर सुद्धा दुष्परिणाम होत असतो. हे जे परिणाम आहेत ते सर्वसामान्यांना समजावेत यासाठी जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी वेगळी थीम घेत असते. म्हणजे गेल्या वर्षी मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता ओळखून मुलांचे तंबाखूपासून संरक्षण करणे अशी ती होती. चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकरी अन्नधान्याऐवजी तंबाखूची लागवड शेतात करत होते. त्यासाठी अन्न हवे, तंबाखू नको अशी एका वर्षी थीम होती. सिगरेटची ठोटकं पावसाच्या पाण्यातून वाहून आपल्या पाण्याचे स्रोत दूषित करतात. त्यामुळे जलचर आणि एकूणच पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. तर यावर्षी एका विषयाची थीम होती आणि यावर्षी अनमास्किंग अपील म्हणजे तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवरील उद्योग धोरणे उघड करणे अशी आहे. ही मोहीम तंबाखू आणि निकोटीन उद्योग यांच्या हानिकारक उत्पादनांना आकर्षक बनवण्यासाठी वापरत आलेल्या युक्त्या उघड करण्यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजे उदाहरण सांगते. समजा एखाद्याचा टीनेज मुलगा शाळेतून येताना स्मोकिंग करून आला तर त्याचा वास त्याच्या कपड्यांना लागलेला असतो. पण आजकाल जवळजवळ 1600 वेगवेगळे फ्लेवर असणारी धूम्रपान करता येण्याजोगी उत्पादनं बाजारात आहेत. त्यामुळे त्याच्या आईला सुद्धा याचा पत्ता लागू शकत नाही. आणि हे खरोखरच खूप भयंकर आहे, नाही का? हो, अगदीच. ही जी तंबाखू आहे ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वापरण्यात येऊ शकते. तर तंबाखू नक्की कोणकोणत्या पद्धतीने वापरली जाते? तंबाखू 2 पद्धतीने वापरला जातो, स्मोक आणि स्मोकलेस. म्हणजे इतर पदार्थांबरोबर मिक्सचर करून लोक खातात. म्हणजे चुना किंवा कात असं घालून आपला गाल आणि दात यांच्यामध्ये तो ठेवला जातो आणि विडी किंवा सिगरेट, हुक्का अशा पद्धतीने त्याचा धूर ओढला जातो. आजकाल सिगरेट पण आलेली आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ही सेफ आहे, पण तसं काहीही नाहीये. तर खाण्याच्या उत्पादनांमध्ये तंबाखूयुक्त पान, जर्दा, खैनी, मावा, गुटखा, पान मसाला ही सगळी उत्पादनं होतात, ज्याच्यामध्ये तंबाखू बरोबर इतरही आरोग्याला हानिकारक पदार्थ वापरलेले असतात. जाता जाता मी सांगू इच्छिते की सुपारी सुद्धा तंबाखू इतकीच हानिकारक असते आणि हे आपल्यातल्या खूप जणांना माहिती नसतं. त्यामुळे पान, सुपारी ही सुद्धा आरोग्याला हानिकारक आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता तंबाखूच्या प्रकारांमध्ये आपण 2 प्रकारे तंबाखू खाल्ला जातो असं उल्लेख केला. यामध्ये 2 प्रकारामध्ये एक धूम्रपान आणि एक नुसतं खाणं येतं. तर यामधलं कुठला प्रकार जास्त हानिकारक आहे? आता बघा, निसर्गाने जी फुफ्फुसं बनवली आहेत ती ऑक्सिजन आत घेण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्यासाठी, आणि तो ऑक्सिजन आपल्या सगळ्या चयापचय क्रियेसाठी आपल्याला गरजेचा असतो. पण जेव्हा आपण धूम्रपान करतो तेव्हा जवळजवळ 4000 प्रकारचे घातक वायू
आपण श्वासनलिकेत घेत असतो आणि त्यातले जवळजवळ 300 अशी केमिकल्स आहेत की जी कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर उत्पन्न करणारी आहेत. तर आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण स्मोकिंग करतो त्यावेळेला आपली फक्त श्वासनलिका किंवा फुफ्फुसच यांना हानी होते, पण तोंडामध्ये पण हानी होते आणि रक्त हे सगळं वहन करत असल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये ह्याचे हानिकारक प्रॉब्लेम्स दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो माणूस स्मोकिंग करत असतो तर त्याच्या आसपास जी माणसं असतात ती पॅसिव्ह स्मोकिंगमुळे त्यांना सुद्धा तितकाच कॅन्सरचा धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा इतर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जो माणूस तंबाखू खातो तर त्याला कॅन्सर होण्याचा धोका असतो आणि तो जास्त असतो, कारण जास्तीत जास्त वेळ तो त्वचेच्या संपर्कामध्ये राहतो आणि तो जो रस असतो तो सारखा चघळत असतो. त्या कारणाने पोटाचे कॅन्सर वगैरे होण्याचं प्रमाण पण जास्त राहू शकतं. तंबाखूमुळं आत्ता आपल्या बोलण्यात आलं की तोंडाचा कॅन्सर होतो किंवा पोटातला कॅन्सर होतो. याबरोबरच आणखी काय दुष्परिणाम किंवा शरीरातल्या इतर भागांमध्ये काय दुष्परिणाम होतात तंबाखूच्या सेवनामुळे? सगळ्यात मुख्य म्हणजे दातांचा रंग बदलतो आणि रंग बदलल्यामुळे पेशंट जोरजोरात ब्रश करतो आणि त्यामुळे त्याची झीज होते. त्याच्यानंतर ते काळपट पडतात, हिरड्या काळपट पडतात, हिरड्या निबर होतात, हिरड्या उतरतात, दात हलू लागतात, तोंडाला वास येतो आणि त्यामुळे तर सगळ्यांनाच कळतं की ही व्यक्ती तंबाखूचा वापर करते. दातांभोवतीचं जे हाड असतं ते झिजायला लागतात आणि त्यामुळे दात हलून पडू शकतात. तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा उठू शकतो. तोंडामध्ये ग्रंथींना सूज येऊ शकते. असं एक गंमत म्हणून सांगते की काही जुळ्या मुलांचं ऑब्झर्वेशन केलं. त्याच्यामध्ये एक जण स्मोकिंग करत होता किंवा तंबाखूचा वापर करत होता आणि एक जण करत नव्हता. तर असं दिसून आलं की जी व्यक्ती स्मोकिंग करत नव्हती त्याच्यापेक्षा जी व्यक्ती स्मोकिंग करत होती ती जास्त एजेड वाटत होती, म्हणजे त्यांचं जास्त वय झाल्यासारखं वाटत होतं. कारण आपल्या स्मोकिंगमुळे आपल्या स्किनवरती परिणाम होत असतो. त्यातले जे कोलाजन नावाचं जे द्रव्य असतं ते कमी झाल्यामुळे आपली स्किन लोंबू लागते, म्हणजे त्याच्यामुळे सुरकुत्या येतात आणि जास्ती म्हातारं माणूस दिसतं. त्याच्यानंतर माणूस एखादा स्मोकिंग करतो तर त्यावेळेला नाकावाटे आणि आपल्या श्वासनलिकेवाटे तो स्मोक आतमध्ये जात असतो. तर त्याच्यामध्ये छोटे छोटे असे सिलिया म्हणून असतात, तर ते सगळे नष्ट झाल्या कारणाने त्या धुरामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन सर्दी खोकला असे रोग जास्त प्रमाणात झाल्यास दिसून आलं. जेव्हा ते फुफ्फुसामध्ये जातं तर आपल्या फुफ्फुसामध्ये वायुकोश म्हणून असतात, तर ते आकुंचन प्रसरण होत असतात आणि त्याच्यामुळे सगळ्या वायूंची देवाणघेवाण चालू असते, तर त्यांचं आकुंचन प्रसरण कमी होऊ लागतं. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये ते जातात तर त्यावेळेला अथेरोस्क्लेरोसिस नावाचा रोग होतो, म्हणजे आपल्या जे रक्तदाब असतो त्यावेळेला रक्तवाहिन्या आकुंचन प्रसरण पावत असतात, तर त्यांची आकुंचन प्रसरण पावण्याची क्षमता कमी होऊ लागते. ब्लड प्रेशर जे आपलं असतं तर तसं फुफ्फुसांमध्ये पण एक प्रकारचं ब्लड प्रेशर असतं, ते वाढल्या कारणाने उजव्या बाजूचं आपलं हार्ट फेल होऊ शकतं. त्यामुळे हृदयरोगाचा जो धोका आहे तो अशा व्यक्तींमध्ये जास्त झालेला दिसून येतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कॅन्सर तर सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं की तोंडाचा किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर हा तर कॉमनच आहे, पण रक्तावाटे ही सगळी हानिकारक केमिकल आपल्या सगळ्या शरीरात जात असल्या कारणाने आपल्याला पोटाचा, त्याच्यानंतर अन्ननलिकेचा हे कॅन्सर तर होतातच, त्याच्याबरोबर इतर पण शरीरातले कॅन्सर होऊ शकतात. आपल्या हॉर्मोन्सवरती परिणाम झाल्या कारणाने वंध्यत्व येऊ शकतं पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. स्त्रियांमध्ये मिसकॅरेज होऊ शकतं. असे अनेक प्रॉब्लेम्स तोंड द्यावं लागतं या प्रॉब्लेम्सना. भरपूर प्रॉब्लेम्स आपल्या तंबाखूच्या सेवनामुळे शरीरामध्ये निर्माण होतात. तर प्रत्येक तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीनं तोंडामध्ये काय सिम्पटम्स किंवा काय त्याला लक्षणं दिसली तर त्याने डॉक्टरना भेटावं? अचानकपणे एखादा दात हलू लागतो, म्हणजे बाकीचे दात हलत नसतात पण एखादाच दात हलू लागतो, तर त्या हिरडीपाशी कॅन्सर चालू झालेला असण्याची शक्यता असते. तोंडामध्ये एखादा लाल किंवा पांढरा चट्टा जो 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ तोंडामध्ये आहे आणि जो बरा होत नाहीये तर तुम्हाला डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे. कधी कधी एखादा व्रण येतो, म्हणजे अल्सर आपण ज्याला म्हणतो, तर तो सुद्धा बरा होत नाही, तर हे प्री कॅन्सरचं लिजन असू शकतं. जे खूप दिवस तंबाखू खातायत तर त्यांच्यामध्ये सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे तोंड उघडायला अवघड जातं किंवा तोंडच उघडत नाही, मोठा आ होत नाही, तर हे प्री कॅन्सरस लिजन्स आहेत. म्हणजे शरीर तुम्हाला सांगतंय की हे हानिकारक पदार्थ तुम्ही खाऊ नका, तर या सगळ्या प्री कॅन्सरस लिजनवरती तुम्ही लक्ष देऊन लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे.
कधी कधी आपल्या ज्या ग्रंथी असतात त्यांना सूज येते. जी सूज आठवड्यापेक्षा जास्त दिवस जर असेल तर हे सुद्धा अलार्मिंग लक्षण आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. धूम्रपान करताना किंवा सिगारेट ओढताना या सिगारेटच्या धुराचा किंवा एकूणच त्या सवयीचा दातांवर काय परिणाम होतो किंवा दातांच्या ट्रीटमेंटवरती कसा अडथळा येऊ शकतो? दातांवर तर परिणाम होतोच, मगाशी आपण त्याच्याबद्दल बोललेलोच आहोत. जेव्हा स्मोकिंग करणारा माणसाचा दात काढला जातो तर त्यावेळेला हिलिंग जे असतं, जी जखम बरी होण्याची जी प्रक्रिया असते ती नीट होऊ शकत नाही आणि त्यामुळे ड्राय सॉकेट म्हणजे जखम भरण्यामध्ये डिले होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर तुम्ही डेंटिस्टला नक्कीच सांगितलं पाहिजे की तुम्ही स्मोकिंग करता आणि कमीत कमी 24-48 तास स्मोकिंग करणं टाळलं गेलं पाहिजे. मॅडम, ह्या ज्या तंबाखू सेवनाच्या सवयी किंवा धूम्रपान करण्याच्या सवयी, एकूणच तंबाखू शरीरात कुठल्याही प्रकारे घेण्याच्या सवयी ह्या पुरुषांना असतात, पण त्याचबरोबर ह्या सवयी स्त्रियांमध्ये पण दिसून येतात. तर ह्या प्रकाराकडे स्त्रिया का वळतात किंवा स्त्रियांमध्ये ही सवय कशासाठी निर्माण होते? यावर्षीची थीम जी आहे तिथेच या कारणाचं मूळ जातं असं मला वाटतंय. 1929 साली जेव्हा औद्योगिकरण झालं तेव्हा अमेरिकेमध्ये सिगरेटचं प्रोडक्शन खूप झालं आणि मग असा विचार आला की फक्त पुरुषच सिगरेट ओढतात तर महिलांना पण सिगरेट ओढण्याविषयी प्रवृत्त केलं गेलं पाहिजे. त्याच दरम्यान फेमिनिझमची चळवळ खूप जोरात अमेरिकेमध्ये मूळ धरत होती. तर हे तंबाखू विक्री करणारा जो संघ होता तर त्यांनी एक शक्कल लढवली आणि त्यांनी एका बाईंना एका ईस्टर मार्चमध्ये असं सांगितलं की तुम्ही स्मोकिंग करत तो ईस्टर मार्च करायचा. आणि मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला खूप मोठी पब्लिसिटी दिली गेली की पुरुषांच्या बरोबरीने फ्रीडम, फेमिनिझम या सगळ्या नावांखाली ह्या स्मोकिंगचं प्रमोशन केलं गेलं पाहिजे. आणि तसं केलं गेलं आणि त्यामुळे ज्या उच्चवर्णीय ज्या स्त्रिया होत्या त्या अमेरिकेमध्ये स्मोकिंग करायला लागल्या आणि हळूहळू हे लोण खालच्या वर्गामध्ये पण पोचू लागलं. भारताबद्दल विचार केला गेला तर पूर्वीच्या काळी जेव्हा पिरियड्सच्या वेळेला पेन व्हायचं किंवा कधी कधी दातदुखीचं पेन व्हायचं तर हे दुःख सहन करण्यासाठी काही पेन किलर्स त्यावेळेला अवेलेबल नव्हत्या. मग त्या काळात तंबाखू धरून किंवा थोडंसं स्मोकिंग करून अशा पद्धतीने ते जे दुःख होतं ते सप्रेस करण्याचा प्रयत्न केला जायचा. अमेरिकेमध्ये जसं मार्केटिंग करून बायकांना या स्मोकिंगच्या जाळ्यामध्ये ओढलं गेलं त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा अशी शक्कल लढवली गेली की कुलीन स्त्रिया स्मोकिंग करतायत अशा पद्धतीची छायाचित्र घेऊन त्याची कॅलेंडर्स बनवून उच्चवर्णीय स्त्रियांमध्ये वाटली गेली. आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की हो, या फेमिनिझम किंवा या फ्रीडमचा एक पार्ट म्हणून आपण पुरुषांच्या बरोबरीने स्मोकिंग करायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर पूर्वीच्या ऍक्ट्रेस किंवा इव्हन आपले काही राजकीय पुढारी, आपले हिरो तर आजकाल पण म्हणजे कसं होतंय, हिरो हे लोकांचे आयकॉन असतात. म्हणजे मस्त गॉगल लावून 6 पॅक असलेला एक हिरो स्मोकिंग करत एंट्री घेतो आणि मग सगळ्याच युथ जनरेशनला वाटायला लागतं की हो, आपण पण स्मोकिंग केलं पाहिजे. तर तशा पद्धतीने अशा प्रकारचे कॅलेंडर्स त्या काळी वितरित केल्या गेल्यामुळे उच्चवर्णीय स्त्रिया स्मोकिंग करू लागल्या आणि हळूहळू हे लोण नेहमीप्रमाणेच खाली सुद्धा आलं आणि त्यामुळे स्त्रिया सुद्धा स्मोकिंग करायला लागल्या. आणि आजकाल WHO जो सर्व्हे केलाय त्याच्यामध्ये तर असं दिसून आलंय की 13 ते 21 वर्ष वयोगटाच्या मुली सुद्धा स्मोकिंग करण्यामध्ये जवळजवळ 13% वाढ झालेली आहे. स्मोकिंगचा धूर जेवढा स्त्रियांसाठी हानिकारक आहे त्याच पद्धतीनं आणखीन काही धूर किंवा आणखीन काही गोष्टी या स्मोकिंग इतक्याच स्त्रियांमध्ये हानिकारक आहेत का? हो, पूर्वीच्या काळी स्त्रिया चूल वापरत आणि या चुलीच्या धुरामुळे COPD नावाचा एक रोग होतो. म्हणजे अस्थमाचा मोठा भाऊच म्हणा ना, श्वसनाला त्रास होतो आणि अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सना बायकांना तोंड द्यावं लागतं. त्याचबरोबर अगरबत्ती किंवा सेंटेड कॅन्डल्स ह्या पण आजकाल खूप प्रमाणात वापरल्या जातात. त्या सुद्धा त्या धुरा इतक्याच हानिकारक आहेत. आपण मच्छर रिपेलिंग मॅट्स लावतो किंवा काही लिक्विड्स वापरतो, ती सुद्धा तितकीच दुष्परिणाम करू शकतात आणि त्यामुळे COPD हा रोग वाढायला लागलाय. म्हणजे पोल्युशन हे तर आहेच, त्याच्यावरती आपण काही कंट्रोल करू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळता आल्या तर त्या जरूर टाळल्या पाहिजेत. पुन्हा डिओ पण मुलं वापरतात की आजकाल ऍड्स बघतात आणि त्याच्यामुळे ती एक फॅशन आलेली की डिओ वापरायचं, पण त्या डिओमध्ये सुद्धा असे
म्हणजे त्यांनी ओझोनचा लेअर वरती परिणाम होतो, पावसावरती परिणाम होतो, आपलं ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, हा तर साईड इफेक्ट आहेच, हा मोठा साईड इफेक्ट आहे. पण तुमच्या माझ्यावर डायरेक्ट होणारा साईड इफेक्ट म्हणजे COPD किंवा श्वसनाच्या अनेक त्रासांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर त्यामुळे हे सगळे प्रकार जर टाळता आले तर उत्तम. मॅडम, खूप वेगवेगळ्या प्रकारानं स्त्रिया तंबाखूचं सेवन करतात असं आपल्या बोलण्यात आलं. तर या तंबाखूच्या सेवनाचा महिलांवरती विशेष असा काय परिणाम होतो? हो, कुठल्याही व्यसनाचा स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळा परिणाम होतो. तर आपण सिगरेटचं जर पाकिट बघितलं तर त्याच्यावरती पूर्वी असं लिहिलेलं असायचं की तंबाखूमुळे कॅन्सर होतो. पण आजकाल असं लिहिलेलं असतं की टोबॅको किल्स, तंबाखूमुळे मृत्यू होतो, असा स्पष्ट वैज्ञानिक इशारा दिलेला असून सुद्धा लोक व्यसन करतात. संशोधनामध्ये असं दिसून आलंय, जेव्हा एखादी स्त्री स्मोकिंग करते की पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यांना जे तोटे होतात ते 25% जादा प्रमाणात होतात. जॉन हॉपकिन्स नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यानंतर तंबाखूच्या वापरामुळे कोलाजेन डिस्ट्रॉय होतं आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा जास्त प्रमाणात येते, सुरकुत्या पडतात त्वचेला. मॅडम, आपण तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांबद्दल बोलतोय, तर तंबाखूमुळे अनेक रोग किंवा अनेक डिसीज होऊ शकतात तोंडामध्ये, अन्ननलिकेमध्ये किंवा पोटामध्ये, रादर पूर्ण शरीरामध्येच. तर यात प्रामुख्यानं दिसून येतो तो कॅन्सर. तर तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याचं कारण काय असेल? आपली फुफ्फुसं आहेत ती ऑक्सिजन आत घेण्यासाठी आणि त्या सगळ्या शरीराला पुरवण्यासाठी आणि नंतर जे चयापचय क्रियामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार झाले ते बाहेर टाकण्यासाठी बनलेली आहेत. जेव्हा आपण स्मोकिंग करतो तेव्हा जवळजवळ 4000 प्रकारची घातक केमिकल्स आपण आत घेत असतो. त्यातली जवळजवळ 300 केमिकल्स जी आहेत ती कॅन्सर उत्पन्न करणारी म्हणजे कार्सिनोजेनिक आहेत. तर जेव्हा असा धूर आपण आतमध्ये घेतो तर त्यावेळेला तो ज्या पॅसेजमधून जात असतो त्या श्वासनलिकेत, अन्ननलिकेमध्ये इन्फ्लमेशन म्हणजे एक प्रकारची सूज निर्माण होते आणि आपल्या शरीराला ते नको असतं. म्हणजे जेव्हा सुरुवातीला एखादा माणूस स्मोकिंग करत असतो तर त्यावेळेला त्याला खोकला येतो, म्हणजे शरीराला ते नको आहे, ते द्रव्य बाहेर टाकण्यासाठी खोकणे, शिंकणे अशा पद्धतीने ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. पण तुम्ही सतत घेत राहिल्यानंतर ती बाजू निबर होते आणि मग त्याला रेझिस्टन्स म्हणून बॉडी एक्स्ट्रा सेल्स तयार करायला चालू करते, ज्या अनवॉन्टेड असतात. नको असलेल्या एक्स्ट्रा सेल्सचं मास म्हणजेच कॅन्सर. तर अशा पद्धतीने तो कॅन्सर जन्म घेतो. अच्छा मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि कॅन्सर किंवा तंबाखूमुळे होणारे वेगवेगळे रोग, तंबाखू किती हानिकारक आहे शरीराला, याबद्दल माहिती सांगितली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आकाशवाणी सांगलीने आज मला इथे बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर मेधा लिमये यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. याबरोबरच आजचा कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.